पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारकाला सिद्ध सांगू लागलेले आहेत की गोकर्णाचा महिमा स्वामीच्या कृपेनं तुला वर्णन केलेलं आहे, सांगितलेलं आहे। पूर्वी त्याला कोण साक्ष झाली ते तुला सांगतो, ऐक। सर्व तीर्थ सोडून श्रीपाद हे कोणत्या कारणासाठी आणि तिथं गेले आणि तोच पुराणातली कथा, तोच आधार तुला सांगतो, ऐक। ज्याच्यावरती श्री गुरुचीचं प्रेम असेल त्यालाच हा तीर्थ महिमा ऐकायला आवडेल आणि हा तीर्थ महिमा ऐकण्याची इच्छा झाल्याच्या नंतर त्याला ज्ञान प्राप्त होईल असे कृपा सिंधू गुरु आहेत। आणि म्हणून सिद्ध नामधारकाला गोकर्णाचा महिमा सांगू लागलेले आहेत। एक चित्त करून ऐक म्हणू लागले। पूर्वयुगामध्ये इक्ष्वाकूच्या वंशामध्ये मित्रसह नावाचा अतिशय प्रतापवंत क्षत्रिय राशी असा राजा, सर्व धर्माचं पालन करणारा धर्मरत असा राजा, सर्व शास्त्रामध्ये प्रवीण होता, विवेकी होता, शास्त्र निपुण होता, बलाढ्य होता, शूर होता, मोठा ज्ञानी होता आणि विद्याभ्यासाचा भांडार होता। असा राजा एके दिवशी शिकार करण्यासाठी वनामध्ये निघालेला होता। महान अशा वनामध्ये त्यानं प्रवेश केला। तिथं सिंह आणि वाघ जिथं राहत होते अशा निर्मनुष्य अरण्यामध्ये राजा शिकार करण्यासाठी गेला आणि त्याच वेळेला तिथं अद्भुत असा दैत्य त्याला भेटला। ज्वाळाकार असा भयानक दैत्य त्यानं पाहिला। राजानं त्या दैत्याला पाहिलं आणि भयंकर रागानं त्याच्यावरती बाण सोडू लागलेला आहे। तो दैत्य त्यावेळेला मूर्छना येऊन जमिनीवरती पडला। त्याच वेळेला त्या दैत्याचा, त्या राक्षसाचा भाऊ त्याच्याजवळ होता। त्या दैत्यानं पडत असताना आक्रोश केला आणि म्हणू लागलेला आहे की आता काय करावं। तो भाऊ त्याच्याजवळ धावत पळत आला। तो आपल्या कपाळावरती पाषाण हाणून घेऊ लागलेला आहे, भावासाठी शोक करू लागलेला आहे। आणि त्याच वेळेला तो जो दैत्य होता त्या दैत्यानं प्राण सोडून दिला। दोघंजण भाऊ होते आणि प्राण सोडत असताना तो दैत्य त्या दुसऱ्या भावाला म्हणू लागलेला आहे, तू जर माझा भाऊ आहेस तर मग याचा तू सूड घे, माझ्या मृत्यूचा बदला घे। असं त्या भावाला सांगून दैत्य मरण पावला, त्यानं प्राण सोडला। अनेक माया, अनेक कपट त्या राक्षसांच्या जवळ होती। आणि मग त्याच वेळेला तो जो जिवंत राक्षस होता त्यानं माणसाचं रूप धरलं आणि माणसाचं रूप धरून अतिशय गोड बोलून राजाच्या जवळ आलेला आहे आणि अतिशय नम्रपणानं बोलू लागलेला आहे की नाना परीनं मी आपली सेवा करीन। कित्येक दिवसापर्यंत राजा हा वनामध्ये राहिला। मग तिथं शिकार करून दुष्ट जीवांचा वध करून राजा परतून आपल्या नगरीला परत आला। तो जो सेवक होता तो सेवक ही राजाच्या बरोबर आला। अशा पद्धतीनं एके दिवशी पितृश्राद्ध आलेलं आणि त्याच दिवशी सर्व ऋषींना, वशिष्ठाधिक सर्व ऋषींना त्या राजानं आमंत्रण दिलं। त्या दिवशी राजा हा नियमानं स्वयंपाक करायचा। त्याच वेळेला कपटी वेशामध्ये आलेला जो तो सेवक होता तोही त्याच ठिकाणी होता।
राजा त्याला म्हणू लागलेला आहे, तू उत्तम असा स्वयंपाक करतो आहेस आणि म्हणून जे जे ऋषीमंडळींना पाहिजे ते ते सर्व तू आणून दे. तो सेवक म्हणू लागलेला आहे की मी सर्व व्यवस्था करीन. आणि मग त्याच वेळेला त्या सेवकानं नर मांस आणलं. कापट्य वेशानं, कपटी भावनेनं त्यानं त्याचा स्वयंपाक केला. आणि ज्या वेळेला जागोजागी ते जे ऋषीश्वर आलेले ते पंक्तीला बसले गेलेले आहेत. आणि मग पहिल्याच पंक्तीला ते नरमांस त्यानं वाढलं गेलेलं आहे. वशिष्ठ ऋषींनी पाहिलं, त्यांना भयंकर राग आला. आणि मग त्याच वेळेला त्यांनी राजाला शाप दिला. वशिष्ठ ऋषी राजाला म्हणू लागलेले आहेत, तू आम्हाला नरमांस वाढलं गेलेलं आहे, तरी तू त्वरित ब्रह्म राक्षस होशील, असा वशिष्ठ ऋषींनी शाप दिला. त्यावेळेला राजालाही त्याच वेळेला कोप आला. माझा काही अपराध नसताना विनाकारण हे ऋषी तुम्ही मला शाप दिलेला आहे. मी तो मांसाचा स्वयंपाक कोणी केला, मी त्याला सांगितलं नाही आणि विनाकारण मात्र मला तुम्ही शाप दिलेला आहे, तर मीच आता तुम्हाला शाप देईन. म्हणून पाणी हातामध्ये घेतलेलं आहे आणि वशिष्ठ ऋषींना शाप देण्यासाठी तो राजा सिद्ध झाला. त्याच वेळेला जी राणी होती ती राणी धावत पळत आपल्या पतीच्या जवळ आलेली आहे, नवऱ्याच्या जवळ आलेली आहे आणि त्यांना म्हणू लागलेली आहे, तुम्ही असं करू नका. राणी त्या राजाला म्हणू लागलेली आहे, गुरुनं शाप दिला, पण तुम्ही जर गुरुला शाप दिला तर तो भारी दोष लागेल आणि म्हणून त्यांचं पाय धरा, तेच भवसागरातून तारून येतील. मध्यंती असं त्या राणीचं नाव होतं. त्या सतीचं बोलणं राजानं मान्य केलं. ओंजळीमध्ये घेतलेलं जे पाणी होतं ते पाणी आपल्या पायावरती टाकलं आणि त्याच वेळेला ते शापाचं पाणी राजाच्या पायावरती पडलं. म्हणून त्याचं कल्मश नाम पाद असं नाव पडलं गेलं. त्याच क्षणामध्ये तो ब्रह्म राक्षस झाला. राजपत्नी जवळ आलेली आहे, वशिष्ठ ऋषींच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि म्हणू लागलेले आहे, तुमच्या शिष्याचा बाळाचा उद्धार करा. एवढा कोप, एवढा राग काय कामाचा आहे. मग तिचं ते करुणावाणीचं बोलणं ऐकलेलं आहे. वशिष्ठ मुनी शांत झाले आणि तिला सांगू लागले, 12 वर्ष झाल्याच्या नंतर पुन्हा हा राजा होईल. वशिष्ठ ऋषींनी शाप दिला, आपल्या स्वस्थानाला निघून गेले. इकडं ब्रह्म राक्षस राजा तो वनांतरामध्ये हिंडू लागलेला आहे. निर्मनुष्य अशा अरण्यामध्ये तो ब्रह्म राक्षस गेलेला आहे आणि अनेक जीव प्राणी तो भक्षण करू लागला. मनुष्यगण आदी पशु आदी करून सर्वांना भक्षण करू लागला. अशा पद्धतीनं त्या वनामध्ये मार्गस्थ दाम्पत्य 2 जण ब्राह्मण नवरा बायको त्या वनातून जात असलेली त्या भयासूर राक्षसानं पाहिली आणि मग धावत येऊन त्यानं त्या दोघांना धरलेलं आहे. जसं वाघ एखाद्या पशुला धरावं, एखाद्या जनावराला धरावं, प्राण्याला धरावं आणि भक्षण करण्यासाठी घेऊन जावं, तशा न्यायानं तो जो राक्षस आहे त्या ब्राह्मण पती पत्नीला धरलेला आहे. त्यावेळेला ती ब्राह्मण स्त्री अतिशय शोक करू लागलेली आहे, राक्षसाच्या पाया पडू लागलेली आहे. माझं आयोपणाचं रक्षण कर, माझ्या सौभाग्याचं रक्षण कर, हे माझ्या प्राणपतीला सोड असं म्हणू लागलेले आहे. माझ्या पतीला तू खाऊ नको, माझ्या नवऱ्याला खाऊ नको, माझी त्याच्यावरती अतिशय प्रीती आहे, माझं अतिशय प्रेम आहे आणि मला भक्षण कर, पण तू माझ्या नवऱ्याला सोडून दे. पतीशिवाय स्त्री राहिली तर तिचा जन्म दगडासारखा होतो, म्हणून पहिलं मला स्वीकार कर, पण माझ्या पतीचा जो प्राण आहे
त्या प्राणाचं रक्षण कर, माझ्या पतीला खाऊ नको. पती हा तरुण वयामध्ये ते लावण्य असतं, वेदशास्त्र पारंगत असा हा ब्राह्मण आहे. याचा प्राण जरी तू रक्षण केला तरी जगामध्ये तुला पुण्य प्राप्त होईल. त्याच्यामुळं आमच्यावरती कृपा कर, तुझी मी मुलगी होईन आणि मग मला पुत्र होतील तरी त्यांचं नाव तुझं नाव मी वाढवीन. अशा नाना पद्धतीनं ती ब्राह्मण स्त्री महान दुःख करू लागलेली आहे. पण त्या राक्षसानं तिच्या बोलण्याकडं काहीच लक्ष दिलं नाही आणि त्या ब्राह्मणाला भक्षण केलं. पतीला ब्राह्मणानं भक्षण केलेलं आहे आणि त्याच वेळेला ती ब्राह्मण स्त्री त्याला शाप देऊ लागलेली आहे. म्हणू लागलेली आहे, हे राक्षसा, माझी शापवाणी ऐक. तू राजा सूर्यवंशी शाप होऊन राक्षस झालास, पुढे राजा होशील 12 वर्षाच्या नंतर. पण तुझ्या स्त्रीबरोबर तू जर रमलास तर तुझा प्राण निघून जाईल. अनाथाला तू दुष्ट भावना बक्षिलेला आहेस. हे दुरात्म्या राक्षसा, असा शाप देऊन त्या ब्राह्मण स्त्रीनं आपल्या नवऱ्याची हाडं जमा केली, अस्थी जमा केल्या, लाकडं गोळा केली गेलेले आहेत आणि अग्नी लावून त्या अग्नीमध्ये तिनं प्रवेश केला. असं सगळं होत असताना 12 वर्षाचा काळ निघून गेला. राजा पुन्हा राक्षस रूपातून राजा झाला आणि आपल्या नगराला परत आला. त्या ब्राह्मण स्त्रीचं शाप वाक्य त्यानं आपल्या बायकोला सांगितलं की जर तुझ्याबरोबर संग केला तर तात्काळ मला मृत्यू प्राप्त होईल. असं आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकलं. ती मदयंती अतिशय दुःख करू लागलेली आहे. मन निर्वाण करून प्राण त्याग करावा असं म्हणू लागलेली आहे. ती मदयंती राजाला म्हणू लागलेली आहे, तुमच्या वंशामध्ये संतान नाही, तुम्ही 12 वर्ष वनामध्ये कष्टलेले आहात, आपलं जे पूर्व कर्म काय ते काही आपले पाठ सोडत नाही. असं सतीचं बोलणं ऐकलेलं आहे. त्यालाही अतिशय गहन शोक प्राप्त झाला. डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले आहेत. काय करू म्हणू लागलेलं आहे. मग मंत्री, वृद्ध, पुरोहित असे जे होते त्या सगळ्यांना बोलावलं आणि माझ्याकडून ब्रह्महत्या घडलेली आहे, याच्यासाठी या ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी काय मार्ग काढावा. मग त्यावेळेला मंत्री, वृद्ध, पुरोहित त्याला म्हणू लागलेले, आम्ही जे सांगतो ते ऐक, तू तीर्थयात्रा कर, त्याच्यामुळं तू पवित्र आणि पुनीत होशील. मग असा विचार करून राजा तीर्थयात्रेला निघाला. सर्व तीर्थ करू लागलेला आहे. विधिपूर्वक सर्व तीर्थामध्ये स्नान पूजा करू लागला. ज्या ज्या तीर्थामध्ये जाईल अनेक पुण्यकर्म करू लागलेला आहे. यज्ञ करू लागलेला आहे, अन्नदान करू लागलेला आहे, ब्राह्मणांना भोजन देऊ लागलेला आहे. अशी नाना तीर्थ करीत असताना पण ती ब्रह्महत्या त्याच्याबरोबरच राहू लागली. अघोर रूपानं, भयंकर रूपानं ती त्या राजाला दिसू लागली. ती काही जायचं नाव घेईना. राजा खूप कष्टला गेला आणि मग मनामध्ये अतिशय निराश झाला. हिंडत मिथिलापुरीला चिंताग्रस्त होऊन बसला. नगराच्या बाहेर राजा थकून बसलेला आहे. मनामध्ये चिंता आहे. एका झाडाच्या सावलीखाली बसलेला आहे. त्याच वेळेला सर्व ऋषींच्या समुदायासमेत जसा रुद्र असावा, महादेव असावा, असे गौतम ऋषी औचित्यपणानं तिथं आले. राजानं गौतम ऋषींना पाहिलेलं आहे. धावत पळत गेलेला आहे आणि अतिशय प्रेमानं पायावरती लोळू लागलेला आहे. साष्टांग नमन करू लागलेला आहे. भक्तिभावानं पायावरती डोकं ठेवलेलं आहे. त्याच वेळेला गौतम ऋषींनी त्याला आश्वासित केलं आणि म्हणू लागलेले की तुझी खुशाली कशी आहे, असा वृत्तांत पुसू लागले. तुझ्या राज्याचं काय झालं, अरण्यवासामध्ये इथं तू काय करतो आहेस. आणि मग
चिंताकुलित काळजीनं व्यापलेलं तुझं मुख आहे, काय घडलं गेलेलं आहे असं ऋषींचं बोलणं ऐकलं. राजा विस्तारानं सर्व जी कथा घडलेली आहे, ब्रह्महत्या घडलेली सर्व सांगितलेली आहे. याच्यासाठी आता प्रायश्चित्त काय करावं, यज्ञादी सर्व कर्म केलेली आहेत, तीर्थयात्रेमध्ये अपार तीर्थ पाहिलेली आहेत आणि ती आचरण केलेली आहेत. अनेक तीर्थयात्रा केल्या पण त्या दोषाचं शमन होत नाही, शांती होत नाही. अघोर असा वेश घेऊन ते माझ्याबरोबर येत आहे. व्रत आचरलं गेलेलं आहे पण तो दोष काही जात नाही. आणि म्हणून आजपासून माझा जो जन्म आहे हे तुमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हीच माझ्या कष्टाचं निवारण कराल असं म्हणून राजा पुन्हा गौतम ऋषींच्या पायावरती लोळू लागलेला आहे. ते राजाचं करुणावचन ऐकलेलं आहे. करुणेचा सागर असलेले गौतम ऋषी त्याला म्हणू लागलेले आहेत, राजा आता भीती सोडून दे आणि तारून नेणारा शंकर मृत्युंजय आहेत. तुझ्या पाप निवारणासाठी तुला मी तीर्थविशेष सांगेन. महापातकाचा संहार करणारं गोकर्ण क्षेत्र आहे. त्या नुसत्या गोकर्णाचं स्मरण केलं तरीसुद्धा ब्रह्महत्यादी पापाचा नाश होतो. तिथे ईश्वर स्वतः महादेव मृत्युंजय सदाशिव आहेत. जसं कैलासाचं शिखर आहे त्याच पद्धतीने निश्चयपणानं कर्पूर गौर महादेव गोकर्ण क्षेत्रामध्ये वास करून आहेत. जसं अंधार जाण्यासाठी अग्नीचा प्रकाश व्हावा लागतो आणि तशा पद्धतीनं सूर्यबिंबासारखं चंद्राच्या तेजासारखं तेज समस्त तीर्थामध्ये जे पाप जात नाही आणि तेच पाप गोकर्ण क्षेत्राच्या ठिकाणी निघून जातं. सूर्योदय झाला की अंधाराचा नाश होतो. तशा पद्धतीनं गोकर्णाच्या नुसत्या दर्शनाने पापाचा नाश होतो. हजारो ब्रह्महत्या जरी घडल्या तरीसुद्धा गोकर्ण क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याबरोबर आत्मा हा शुद्ध होतो. रुद्र इंद्र ब्रह्मदेव त्या ठिकाणी जाऊन तप करतात आणि त्यांना कार्यसिद्धी प्राप्त होते. भक्तिपूर्वक त्या ठिकाणी जप तप जे व्रत करतात त्यांना तात्काळ फळ प्राप्त होतं. असं ते पुण्यक्षेत्र आहे जेथे ब्रह्मा विष्णू हे सुद्धा इंद्रादी देव सगळे तप करतात. या वेगळं तुला अजून काय सांगू, तो साक्षात ईश्वर आहे. गोकर्ण क्षेत्र हे कैलासपूर आहे. त्याची प्रतिष्ठापना स्वतः विघ्नेश्वर गणपती बाप्पाने केलेली आहे विष्णू भगवंताच्या सांगण्यावरून. आणि म्हणून समस्त देव तिथे येतात, पुण्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करतात. ब्रह्मदेव विष्णू इंद्रासहित विश्वदेव मरुद्गण चंद्र सूर्य ववस्वाधिक आणि पूर्वाधारामध्ये तिथं येऊन राहिले गेलेले आहेत. प्रीती करून भक्तिपूर्वक तिथं बसलेले असतात. अग्नी यम चित्रगुप्त 11 रुद्र पितृदैवत हे दक्षिणद्वारे वास करतात आणि संतोषानं राहतात. वरुणे सहित गंगा ही पश्चिमद्वाराच्या ठिकाणी राहते. अतिशय प्रीतीनं महादेवांच्या डोक्यावरती तिचं वास्तव्य आहे. कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी ह्या सगळ्या उत्तरद्वाराच्या ठिकाणी त्रिकाळ महाबळेश्वराची पूजा करतात. चित्ररथादी करून विश्वावसू चित्रसेन गंधर्व सुरशी हे सदाशिवाची सतत पूजा करतात. घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी तिथं नित्य नियमानं नृत्य करतात. त्या महादेवाच्या समोर त्या नृत्य करतात. वशिष्ठ कश्यप कण्व ऋषी
विश्वामित्र महातपस्वी, भरद्वाज, जैमिनी, जाबाली ऋषी ही महादेवाची तिथं पूजा करतात. कृतयुगामध्ये ब्रह्म ऋषी हे महातापसी महाबळेश्वराच्या भक्तीसाठी गोकर्ण क्षेत्रामध्ये राहिले. मरीची, नारद, अत्री ऋषी, दक्षादी ब्रह्म ऋषी, सनकादिक महातापसी उपनिषदासाठी वेदासाठी या गोकर्ण महाबळेश्वराची उपासना करतात. अनेक सिद्ध साध्य मुनिगण ते काय करतात तर हरणाचं कातडं पांघरून दंडधारी संन्यासी ब्रह्मचारी तिथं वास्तव्य करतात. आणि म्हणून कडक तप करून, कडक तपश्चर्या करून, ज्यांच्या शरीरात फक्त त्वचा आणि हाडं राहिलेले आहेत, असे अनेक ऋषी महातापसी त्या चंद्रमौळी महाबळेश्वर गोकर्णाची पूजा करतात. गंधर्वादी सगळे देव, इतर सिद्ध, अष्टवसु, विद्याधर हे सर्वजण निरंतर सेवेसाठी त्या गोकर्णाला जातात. जे कुणी स्वर्गातील देव आहेत, किन्नर आहेत, स्वर्गलोक आहेत, शेषादी, नाग, तक्षक, पिशाच, वेताळ हेही गोकर्णाच्या पूजेसाठी जातात. नाना शृंगार करून, अनेक भूषण विराजमान हो करून, सूर्य आणि चंद्र विमानामध्ये बसून आणि दर्शनासाठी येतात. स्तोत्र गायन करतात, नृत्य करतात, नमन करतात. आणि या पूजेसाठी महाबळेश्वर लिंगाच्या पूजेसाठी असे सर्वजण येतात. जी जी इच्छा मनामध्ये असेल ती ती इच्छा कामना पूर्ण होते. आणि म्हणून गोकर्णासारखं क्षेत्र नाही, या ब्रह्मांड गोळामध्ये दुसरं क्षेत्र गोकर्णासारखं नाही. अगस्त्येदी, सनतकुमार, प्रियव्रत, राजकुमार, अग्निदेव, दानवादी सगळेजण इथं वर प्राप्त करून घेतलेले आहेत. भद्रकाळी, शिशुमारी, त्रिकाळी महादेवाची पूजा करते आहे. इथं नागाला गरुड गिळीत नाही. महाबळेश्वराचं दर्शन झाल्यामुळं हे सगळं घडलं जातं. रावणादी राक्षसकुळ, कुंभकर्ण या सगळ्यांनी इथंच महादेवाकडून वर प्राप्त करून घेतले. बिभीषण दररोज या गोकर्णाची पूजा करतोय. अशा पद्धतीनं समस्त देवकुळ, सिद्ध, दानवादी सगळे गोकर्ण क्षेत्रामध्ये जाऊन आराधना करतात. लिंगाची स्थापना आपुल्या नावानं तिथं केली गेलेली आहे. असे जे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करतात, ब्रह्मा, विष्णू, आपण, षडानन, कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा आपलं त्यांनी नावानं लिंग प्रतिष्ठापना केली. धर्मक्षेत्रादी दुर्गादेवी, शक्ती यांनी आपल्या नावानं लिंगाची स्थापना केली. तेच गोकर्ण क्षेत्र आहे. गोकर्ण क्षेत्र हे असं गहन आहे. तिथं लिंग ही तीर्थ असंख्य आहेत. पदोपदी निर्गुण असं अनुपम्य क्षेत्र आहे. त्याचा विस्तार किती सांगू. असंख्यात तीर्थ तिथं आहेत. तिथले दगडसुद्धा लिंग आहेत. तिथलं पाणी हे प्रत्येक पाणी हे तीर्थ आहे. कृतयुगामध्ये महाबळेश्वर हे पांढऱ्या रंगाचे, त्रेतायुगामध्ये तांबड्या रंगाचे, द्वापार युगामध्ये सुवर्ण रंगाचे आणि कलियुगामध्ये काळ्या रंगाचे झालेलं आहे. सप्त पाताळ खोल असं ते लिंग उभं लिंग आहे. कलियुगामध्ये मृदू होऊन अतिशय सूक्ष्म रूपानं दिसत आहे. पश्चिम समुद्राच्या तीराशी गोकर्ण क्षेत्र हे विशेष ब्रह्महत्यादी पापकांचा नाश करणार आहे. ब्रह्महत्यादी पाप, षटपाप, दुःशील दुराचारी पाप गोकर्ण लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर निघून जातात. दर्शन केल्याबरोबर तो पुनीत आणि पावन होतो. सर्व कामना पूर्ण होतात आणि अंतकाळाच्या वेळेला
त्याला मोक्षाची प्राप्ती होते, सद्गती प्राप्त होते. एवढं महिमान गोकर्णाच्या दर्शनाचं आहे. त्या ठिकाणी पुण्य दिवशी जे जे भक्तीनं पूजा करतील ते रुद्रांश होतात, असं राजाला गौतम ऋषी सांगू लागले. एखाद्या वेळेला गोकर्णाला भक्तीनं एखादा माणूस गेला आणि त्यानं महादेवाची सदाशिवाची पूजा केली, त्याला निश्चितपणानं शिवपद प्राप्त होतं. रविवार असेल, सोमवार असेल, बुधवार, अमावास्या आणि पर्व काळ असेल ज्या वेळेला, त्यावेळेला पुण्यकाळामध्ये समुद्राचं स्नान करून दानधर्म करावा. शिवपूजा, व्रत, हवन, जप, ब्राह्मणांना भोजन किंचित जरी दिलं तरी अनंत पुण्य प्राप्त होतं, असं गौतम ऋषी राजाला सांगू लागले. पात पर्वणी सूर्यसंक्रांतीच्या दिवशी महाप्रदोष असेल, त्रयोदशी, त्या दिवशी जर पूजा केली तर अगम्य असं पुण्य प्राप्त होतं. काय त्याचं महिमान सांगू, तर त्याचा निवाडा अखिल कर्माला करता येणार नाही. ईश्वर हा भोळा आहे, त्याची अनंत महिमा आहे आणि नुसत्या पूजेनं सुद्धा प्रसन्न होणारा असा हा महादेव आहे. कृष्ण पक्षामध्ये, माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षामध्ये शिवरात्री चतुर्दशीच्या दिवशी बेलाचं पान वाहिलं तरी दुर्लभ असा लाभ या त्रिभुवनामध्ये प्राप्त होतो. असं अनुपम स्थान असताना लोक मात्र मूर्खपणानं तिथं जात नाहीत. असं हे शिवतीर्थ दुर्लभ आहे, पण जे मूढ लोक आहेत ते मूढ लोक त्याला जाणत नाहीत आणि ऐकूनही बहिरे होतात. उपोषण, जागरण आणि गोकर्णाच्या सन्निध जर उपोषण जागरण केलं तर मग स्वर्गाला जाण्याचा मार्ग हा सोपा होतो, असं गौतम ऋषीराजाला सांगू लागलेलं आहे. अशा या गोकर्ण स्थानाची जे लोक यात्रेला जातात चतुर्विध पुरुषार्थ त्यांना प्राप्त होतो. स्नान करून सर्व तीर्थामध्ये महाबळेश्वर लिंगाची पूजा जर भक्तीनं केली तर मग तो पातकाच्या व्यतिरिक्त होतो. अशा पद्धतीनं गोकर्ण महिमा गौतम ऋषींनी राजाला सांगितला. राजा अतिशय प्रेमानं त्यावेळेला विचारू लागलेला आहे. राजा म्हणू लागलेला आहे, हे ऋषीवर्या, गोकर्ण स्थान निरोपलेलं आहे, पूर्वी कुणाला याची साक्ष झालेली आहे, ते विस्तारानं आम्हाला सांगावे. त्यावेळेला असं म्हणून राजा गौतम ऋषींच्या पायावरती नमन करू लागलेले आहे. त्याची ती भक्ती पाहिलेली आहे. आणि मग गौतम ऋषी त्यावेळेला गोकर्ण क्षेत्र महाबळी, त्याचा जो बहुकाळाचे अपार आम्ही साक्ष पाहिली गेलेली आहे. गौतम ऋषी म्हणू लागलेला, आम्ही यात्रेसाठी गेलो होतो त्यावेळेला विचित्र असे दृष्टांत पाहिलेले आहेत आणि तिथं एक दृष्टांत जो पाहिला तो मी तुला सांगतो, ऐक. यात्रा भरलेली होती, यात्रेसाठी पुष्कळ लोक आलेले होते. दुपारची वेळ होती. आम्ही एका झाडाच्या सावलीमध्ये बसलेलो होतो आणि त्याच वेळेला आम्ही तिथं चांडाळीन, अतिशय वृद्ध झालेली आंधळी आणि महारोगी येता ती पाहिली. त्यावेळेला तिचं तोंड हे सुकलं गेलेलं होतं, निराहारी होती, सर्व अंगामध्ये कुष्ठ होतं, किडे पडले गेलेले होते, पू आणि रक्त वाहत होतं, अंगाची तिच्या दुर्गंध येत होती, कुक्षीरोगी, गंडमाळा, कप दाटलेला गळ्यामध्ये आणि दात नव्हते, अतिशय विव्हळ, अंगावरती परिधान करण्यासाठी वस्त्र नव्हतं. सूर्याचं किरण पडल्याबरोबर तिचा जीव जातो की काय असं असणारं अतिशय सर्वांगशूळ महादुःखी विधवा आणि डोक्याचे केस काढलेली कशी दिसू लागलेली, मरणोन्मुख दिसू लागलेली, क्षणाला धरणीवरती पडू लागलेली आहे आणि प्राण त्याग करू असं म्हणत होती. अशी ती अवस्था त्या चांडाळीची.
आणि तीच त्या झाडाच्या सावलीला आली, देह जमिनीवरती टाकून दिला आणि आपला प्राण जावा असं म्हणू लागलेली आहे. पण तिचाच त्यावेळेला प्राण त्याग करत असताना दिव्य असं विमान तिथं उतरलं. शिवदूत हे अतिशय बलवान, त्रिशूळ आणि खटवांग हातामध्ये आहे, तलवार कुदळ यासारखी हत्यार, डोक्यावरती चंद्र आहे, दिव्य असे त्यांचं तेज आहे, चंद्रासारखी तेजस्वी किरीट कुंडल आणि चतुर्वर्ग तिथं आले. विमान सूर्यासारखं तेजस्वी अतिशय विचित्र असं. आणि मग त्या चांडाळीसाठी आम्ही तिथं अपूर्व पाहिलं. आम्ही त्या शिवदूतांना विचारलं की आपण कोणत्या कार्यासाठी आलेले आहात. त्यावेळेला दूत आम्हाला सांगू लागले की या चांडाळीला नेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आम्ही त्या दूतांचं बोलणं ऐकलं, आम्हाला अतिशय आश्चर्य वाटू लागलं. पुन्हा आम्ही त्यांना प्रश्न केला, हे राजा, तू एक चित्तानं ऐक, त्या चांडाळणीला पापिनीला कशामुळे तुम्ही विमानामध्ये घेऊन जात आहात? ही कुत्र्यासारखी सिंहासारखी या विमानामध्ये बसण्यासाठी योग्य नाही. हिला जन्मदारभ्य असं पापाचा संग्रह हिच्याजवळ आहे. अशी पापीन दुर्वृत्त हिला तुम्ही कैलासाला कसं न्याल? आणि मग हिला शिवज्ञान नाही, हिनं कधी तप साधना केलेली नाही, दया हिच्याजवळ कधीच आली नाही, ही कधी सत्य बोलली नाही, सत्य हे तिला माहीतच नाही. अशी हिची अवस्था असताना हिला तुम्ही कैलासाला कसं नेता? पशुचा मांस खाणं हा हिचा आहार, जीवाची हिंसाही करायची, अशा दुष्ट कुष्टिनी महापापीला तुम्ही कैलासाला कसे नेता? किंवा हिनं कधी शिवाची महादेवाची पूजा केली नाही, हिनं कधी पंचाक्षरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केलेला नाही, हिनं कधी महादेवाचं स्मरण केलेलं नाही, आणि तरीसुद्धा हिला तुम्ही कैलासाला कसं न्याल? शिवरात्रीच्या वेळेला हिनं उपवास केलेला नाही, हिनं कधी पुण्यदान केलेलं नाही, यज्ञ यागादी साधनं केली नाहीत, हिच्याकडं काहीच पुण्य नाही, तरीसुद्धा तुम्ही कैलासाला हिला कसं न्याल? हिनं कधी स्नान पर्वकाळाच्या वेळेला स्नान केलेलं नाही, ही कोणत्या तीर्थाला गेली नाही, हिनं कोणतंही व्रत केलं नाही, सर्वांगामध्ये पू आणि रक्त दुर्गंधी हिच्या अंगाची आहे. अशी चांडाळी दुर्वर्तन करणारी हिला विमानामध्ये कसं बसवाल? हिनं जन्मांतरामध्ये पूजा कधी केली नाही, सर्व अंगाला कुष्ठ झालेला आहे, त्याच्यामध्ये किडे पडलेले आहेत, मुखातून दुर्गंधी निघू लागलेली आहे. आणि अशी पापिनी दुराचारी तुम्ही कैलासपुरीला नेता, हे चराचरामध्ये योग्य नाही, तुम्ही तिला कसं न्याल? गौतम ऋषी राजाला म्हणू लागलेले आहेत की असं आम्ही दूतांना विचारल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सर्व अत्यंत त्या चांडाळीची पहिल्यापासूनची कथा सांगितली. गौतम ऋषीश्वर राजाला म्हणू लागलेले आहेत, चांडाळीचे पूर्वापार सविस्तर मी तुला सांगेन. त्या चांडाळीचा जन्मस्थान हे ब्राह्मण कन्या होतं, सौदामिनी असं तिचं नाव होतं, आणि चंद्रासारखी अतिशय तेजस्वी असं तिचं मुख होतं, अतिशय सुंदर ती होती, अतिशय सुंदर रूप तिला प्राप्त झालं. आणि मग तिचं लग्न करावं म्हणून तिच्या वडिलांनी तिचं लग्न जमवण्याचा प्रयत्न करू लागले, पण तिच्यासारखा वर काही मिळेना. त्याच्यामुळं माता पिता हे चिंता करू लागले, मी सुंदर वर मिळेना, ती मोठी होऊ लागलेली आहे. अशा पद्धतीनं 10 वर्षाचा काळ निघून गेला. मग त्या ब्राह्मणानं एका ब्राह्मणाबरोबर गृहसूक्त सांगितल्याप्रमाणे विधीप्रमाणे लग्न लावून दिलं. विवाह झाल्याच्या वरती ती पतीच्या घरी गेली. क्वचित काळ ती तिथं राहिली गेलेली आहे. आणि अशा पद्धतीनं पुढं राहत असताना तिच्या पतीला दुःख झालं आणि तो त्याच वेळेला मरण पावला. विधीचं लिखित होतं. आणि हे ऐकून तिच्या आईवडिलांना आपल्या कन्येच्या आलेल्या दुःखामुळं अतिशय दुःख झालं. ती कन्या त्याने आपल्या घरी आणली. पतीच्या दुःखामध्ये ते दुःखित झाले.
ती स्त्री अतिशय खेद करू लागली. अतिशय सुंदर मदानं व्याप्त तारुण्यामध्ये तिचं मन चंचल होऊ लागलं. परपुरुषाला पाहिल्याच्या नंतर तिच्या मनाची चलबिचल होऊ लागली. गुप्त रूपानं क्वचित काळी ती जारम कर्म करू लागली आणि हेच प्रकट झालं ते गुप्त पातक राहिलंच नाही. आपण विधवा नारी आहोत आणि अतिशय सुंदर ही कामना पुरवण्यासाठी विषय वृत्ती ही भारी आहे आणि म्हणून असं तिला वाटू लागलं आणि तिचं मन काही स्थिर राहीना. असं तिचं जे पातक होतं ते सर्वांना माहीत झालं. सर्वांनी तिला वाळीत टाकलं. माता पिता बंधू वर्ग जे नातेवाईक होते त्यांनी तिला वाळीत टाकलं. माता पिता बंधुजन याने तिची निर्भत्सना केली, तिचा त्याग केला. आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले. शंका जी पहिली तिला होती ती आता पुन्हा निशंक झाली आणि ती प्रकट रूपानं व्यभिचार करू लागली. नगरामध्ये रमू लागली आणि मग तिच्याच नगरामध्ये एक वाणी होता अतिशय सुंदर असा आणि त्यानं तिला पाहिलं गेलेलं आहे. तिनं त्याला पाहिलं आणि ती त्याची पत्नी झाली. त्या शूद्राच्या घरी ती राहू लागली. अशी पापीनी दुराचारी 42 पिढ्याला कुळवैरीण झाली आणि मग त्या शूद्राच्या बरोबर अहर्निशी रमत असताना तिला अतिशय आनंद होऊ लागला. आनंदामध्ये ती त्याच्या घरी राहू लागलेली आहे. त्या शूद्राच्या घरी तिला एक मुलगा झाला. नित्य मांसाहार ती करू लागली, दारू पिऊ लागली आणि अशा पद्धतीनं ती शूद्राची बायको पापीन दुराचारी झाली. अशा पद्धतीनं एके दिवशी उन्मत्त झाली आणि नशा केल्यामुळं दारू पिल्यामुळं तिला काही कळालंच नाही. बकरा म्हणून वासराचं शिर तिने छेदन केलं आणि ते वासरू मारून तिनं त्याचा स्वयंपाक केला. त्या वासराचं शिर शिंक्यावरती दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी नेऊन ठेवलं. भ्रमित झालेली, मद्यपान केलेली ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी जागृत झाली त्यावेळेला तिनं वासरू जाऊन पाहिलं तर मग मात्र तिला काय दिसलं तर त्या ठिकाणी मेंढा दिसला, बकरा दिसला. तिची भ्रमित अवस्था झाली, अतिशय क्रेज झालं. घरामध्ये पळत गेली, शिंक्यावरती पाहिलं तर वासराचं मुंडकं दिसू लागलं. अतिशय पश्चाताप तिला होऊ लागला. शिव शिव म्हणू लागलेली आहे. अज्ञानपणानं असं पाप घडलं गेलेलं आहे म्हणून ती दुरात्मिनी चिंता करू लागलेली आहे. त्या वासराच्या मुंडक्याला तिनं घेतलेलं आहे आणि तिनं ते जमिनीमध्ये पुरून टाकलं. पती रागावेल म्हणून ते जे चामडं होतं तेही पुरून टाकलं आणि जाऊन शेजार लोकांना सांगू लागलेली आहे वाघ आला आणि त्या वाघानं आमचं वासरू नेलं, त्याला भक्षण केलं, वाघानं वासराला आमच्या खाल्लं म्हणून रडू लागलेली आहे. नवऱ्यापुढं शोक करू लागलेले आहे. अशा पद्धतीनं कित्येक दिवसाच्या नंतर त्या क्षुद्र घरी नांदत असताना ती स्त्री पंचतत्वामध्ये विलीन झाली. यमदूत तिला यमपुरीमध्ये घेऊन गेले. तिला घोर अशा नरकामध्ये घातलं आणि अतिशय दुःखित होऊन ती नरक यातना भोगू लागली. पुन्हा तिला चांडाळीचाच जन्म प्राप्त झाला. ज्या वेळेला जन्मली त्याच वेळेला ती आंधळी झाली. अतिशय विद्रूप वर्ण, काळी काजळी असावी. माता पिता क्वचित काळी तिचा मायामोहानं प्रतिपाळ करू लागले. उष्ट अन्न तिच्या तोंडामध्ये घालू लागले आणि स्वजन जे होते ते तिला अखंडपणे बाळपणे तिला विघडा म्हणू लागले. अशा पद्धतीनं राहत असताना सर्व अंगाला कुष्ठ झालं आणि त्याच वेळेला तिचे आईवडील मरण पावले. तिला दरिद्री निराश्रय, कोणाचाही आश्रय राहणार नाही. सर्व अंग कुष्ठवर्णानं पीडित झालं आणि मग सगळे जे नातेवाईक होते त्यांनी तिला सोडून दिलं.
ती घरोघर भिक्षा मागून पोट भरू लागलेली आहे, आपल्या शरीराचं रक्षण करू लागले. अशा पद्धतीनं ती चांडाळी पुष्कळ वर्ष राहत असताना अन्न करू लागलेली आहे. आपण स्वतः आंधळी आहे, देहानं कुष्ठ आहे, क्षुधेनं पिल्ले गेलेलं भुकेनं व्याकुळ आहे. तिला अन्न वस्त्र मिळेना, अतिशय गहन असं दुःख होऊ लागलं. आणि असं तिचं पूर्व कर्म त्याच्यामध्ये ते भोगत असताना ती वृद्ध झाली, लोकांना भिक्षा मागू लागलेली आहे आणि मार्गामध्ये जात असताना पडू लागलेली आहे. दररोजचा असा तिचा नियम. तिचं पोट कधीही भरलं नाही, अपार असं दुःख करू लागलेली आहे. शरीराला व्याधी चढली गेलेली आहे, शरीरातून रक्त गळू लागलेलं आहे, महान दोषाची दुर्गंधी येऊ लागलेली आहे, सर्व अंगाला कुष्ठ झालेला आहे. असं होत असताना माघ महिना आला. सगळे लोक महास्थान गोकर्ण यात्रेसाठी आपल्या सर्व बायका मुलासहित निघाले. शिवरात्री यात्रेसाठी देशोदेशीचे लोक, चतुर्वर्णाचे लोक अतिशय आनंदानं त्या गोकर्ण क्षेत्राकडे जाऊ लागलेले आहेत. देशोदेशीचे राजे हत्ती रथासहित भूमंडळावरील सर्वजण महाबळेश्वराच्या दर्शनासाठी येऊ लागले. आणि मग त्याच वेळेला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळेजण शंखणा वाद्य वाजवत समारंभानं पुष्कळ लोक जमा होऊ लागले. कोणी हसू लागलेले आहेत, कोणी गायन करू लागलेले आहेत, कोणी धावू लागलेले आहेत, कोणी शिवस्मरणाची गर्जना करत नृत्य करू लागलेले आहेत. अशी यात्रा भरली गेलेली आहेत. अशा सर्व लोकांच्या समेत त्यांच्याबरोबर ती चांडाळीसुद्धा सर्व भिक्षुकांच्या बरोबर त्यांच्याबरोबर जाऊ लागलेली आहे. अशा पद्धतीनं त्या गोकर्णामध्ये ती चांडाळी आली. आणि मग त्या गोकर्णामध्ये करुणा भागून ती लोकांना भिक्षा मागू लागलेली आहे, भीक मागू लागलेली आहे. लोक पुढं जात असताना ती लोळू लागलेली आहे, आक्रोश करू लागलेली आहे आणि हात वरती करून लोकांना भिक्षा द्या म्हणू लागलेली आहे. पूर्वीची पापी आहे म्हणूनच तिला ही पीडा होऊ लागली आणि तिला पोट भरण्यासाठी भिक्षा घाला असं सर्व लोकांना ती म्हणू लागलेली आहे. कधीच वस्त्र पांघरून तिला मिळालं नाही, धुळीमध्ये लोळू लागली, भुकेनं मरणकाळ प्राप्त व्हावी अशी अवस्था झाली. लोकांना म्हणू लागलेली आहे, धर्म करा. सर्व अंगाला रोगग्रस्त झालेली आहे, वस्त्राविन धर्म करा असं म्हणू लागलेली आहे. पूर्वीची जन्मांतरामध्ये पुण्य केलेलं नाही याच्या कारणामुळे तिला पीडा होऊ लागली आणि त्या पीडा होत असतानाच ती म्हणू लागलेली आहे, धर्म करा. अशा पद्धतीनं त्या मार्गामध्ये त्या रस्त्यावरती ती चांडाळी याचना करू लागलेली आहे. त्याच दिवशी शिवरात्रीचं व्रत आलं. तिला कुणीही भिक्षा दिली नाही. भुकेनं अतिशय व्याकुळ झाली, जठराग्नी तप्त झालेला आहे. धर्म करा, धर्म करा असं त्या रस्त्यावरती पडून ती आर्त विनवणी करू लागलेली आहे. सगळे लोक पूजेला जाऊ लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ती आरडू लागलेली आहे. काही जण म्हणू लागलेले आहेत की ए बाई, आज उपवास आहे, आज अन्न कसं मागतेस. आणि मग हातामध्ये तिच्या बेलपत्र घालू लागलेले आहेत. तिनं काय केलं ते नाकानं वास घेतला आणि म्हणू लागले ही तर काही खायची वस्तू नाही. म्हणून तिला राग आला आणि ते बेलपत्र तिनं रागानं फेकून दिलं. तेच बेलपत्र जाऊन गोकर्ण महाबळेश्वर लिंगावरती जाऊन पडलं. रात्रीचा अंधार होता. अलभ्य अशी पूजा तिला घडली गेली. कोणी भिक्षा तिला घातली नाही. त्या दिवशी तिला उपवास घडला. पूजा त्या दिवशी तिची शिवाला पावली गेलेली आहे. बेलपत्र महादेवाच्या मस्तकावरती पडलं. इतकं पुण्य तिला घडलं. प्रयत्न तिनं काहीच नाही केला, पण तरीसुद्धा भोलेनाथ महादेव ईश्वर तिच्यावरती प्रसन्न झाले आणि मग संसार रूपी संसाराचे या
समुद्राच्या कडेवरती महादेवांनी तिला आणलं. या पद्धतीनं त्या चांडाळीला अनायाशानं त्या दिवशी उपवास घडला. तिथून ती दुसऱ्या दिवशी उठली आणि भिक्षा मागण्यासाठी पुन्हा इकडं तिकडं फिरू लागली. पहिलीच कुष्ठरोगी उपवासानं अशक्त झाली होती. डोळे नसल्यामुळं, आंधळी असल्यामुळं तिला काही दिसत नव्हतं. मंद मंद पावलं टाकत जात होती. सूर्याची किरणं पडल्यानंतर तिला असहाय्य दुःख होत होतं. पूर्वार्जित कर्मच असं होतं म्हणून तिला दुःख भोगावं लागलं. गौतम ऋषींना ते दूत सांगू लागलेले आहेत. अशी चांडळी कष्टू लागलेली आहे. आणि मग त्या झाडाच्या सावलीमध्ये आली. तिथं जमिनीवरती पडली. प्राण त्यागते असं म्हणू लागली. आणि तिचं ते पुण्य घडलं गेलं. उपवास घडला. महादेवाची पूजा घडली. आणि बेलपत्र महादेवाच्यावरती पडलं गेलं. रात्री जागरण घडलं. त्या पुण्याय करून तिचं 100 जन्माचं 100 जन्माचं पाप निघून गेलं. आणि मग ईश्वरानं प्रीतीमात्रानं जे दूत होते ते शिवदूत तिला नेण्यासाठी पाठवून दिलं. असं शिवदूतांनी सांगितल्यानंतर तिच्यावरती अमृत शिंपलं. त्या चांडाळीला दिव्य देह प्राप्त झाला. आणि मग त्या विमानामध्ये बसवून शिवदूतांनी शिवलोकाला घेऊन गेले. असं गोकर्ण स्थान आहे. गौतम ऋषी विस्तारानं राजाला सांगू लागलेले आहेत. राजा, तू ताबडतोब त्वरित गोकर्णाशी जा. तुझी जी पापं आहेत ती तिथं निश्चितपणानं निघून जातील. इहलोकाच्या ठिकाणी सौख्य प्राप्त होईल आणि परलोकाच्या ठिकाणी तुला मोक्ष प्राप्त होईल. याच्यामध्ये अजिबात संशय धरू नको म्हणून राजाला निरोप दिला. अशा पद्धतीनं गौतम ऋषींचं बोलणं ऐकलेलं आहे. राजानं मनामध्ये अतिशय संतोषित झालेला आहे आणि त्वरित गोकर्ण क्षेत्रामध्ये गेलेला आहे. आणि त्याच वेळेला तो पापाच्या वेगळा झाला. असं पुण्यपावन स्थान म्हणून श्रीपाद स्वतः श्री गुरु त्या ठिकाणी राहिले. असं सिद्धाने नामधारकाला कथन सांगितलं. सरस्वती गंगाधरू ग्रंथ करते हे गुरुचरित्र सांगू लागलेले आहेत विस्तारानं. श्रोत्यांनी निर्धार करून एक चित्तानं ते ऐकावं. इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमो अध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. पुंडलीकवरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. श्री नवनाथ महाराज की जय.